नमस्ते. जय श्रीराम. गेले 32 दिवस आपण गोंदिवलेकर महाराज यांच्या कीर्तनाच्या प्रवचनांचं पुस्तक जे आहे ना, ह्याचं आपण वाचन करतोय आणि आजचा 33व्या दिवसाच्या प्रवचनाचं वाचन आहे. मागच्या 32 दिवसाचं जे काही प्रवचनाचं वाचन झालं, ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच मिळेल. गोंदिवलेकर महाराज हे गोंदिवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी रामनामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची महती सांगितली आणि त्याच्यासाठीच त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. महाराजांनी हे जे 365 दिवसांसाठी वर्षाच्या 365 दिवसांसाठी जे प्रवचनरूपी पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी तुम्ही एक पान वाचू शकता. जे पान तुम्हाला 3-4 मिनिटं किंवा फार स्लो असाल तर 5 ते 6 मिनिटं लागू शकते. आणि जर तुम्हाला कोणत्याही दिवसाची सुरुवात करायची असेल, तरी याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचे अडथळा किंवा अडचण तुम्हाला येणार नाही. तुम्ही कोणत्याही दिवसाचं प्रवचन कधीही वाचू शकता. म्हणजे एक पान तुम्ही केव्हाही वाचू शकता. नामस्मरण त्यांनी करायला सांगितलं. नामाचं महत्त्व काय आहे? नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं? ह्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी या प्रवचनरूपी पुस्तकात शेअर केल्यात आणि या नामाच्या महात्म्य म्हणजे नामस्मरण केल्याने काय फायदा होतो, हे पण त्यांनी यात दिलेलं आहे. नाम कधीही घ्यावं, कोणीही घ्यावं आणि हे घेत असताना ह्याच्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणारच नाही. फक्त ते मनापासून घ्यावं आणि हे करत असताना आपलं मन किंवा आचरण शुद्ध असावं. लोकांबद्दलची द्वेष, कपटाची भावना नसावी आणि लोकांचं चांगलं कसं होईल ह्याच्याकरताच आपण विचार करायला पाहिजे, असं महाराजांनी फक्त बेसिक गोष्टी याच्यात सांगितलेल्या आहेत. तर आपण या 33व्या दिवसाचं जे वाचन आहे, त्याची आज सुरुवात करूया आणि त्याचं शीर्षक आहे, नामाने सद्बुद्धी उत्पन्न होते. कौरवांनी पांडवांना निदान 5 गावे तरी द्यावीत, म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल. म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरता गेले. त्यावेळी दुर्योधनाने सांगितले, की "देवा, तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे. न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करणे जरुरी आहे. पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही. मग मी काय करू? तू सर्व सत्ताधीश आहेस, तर मग माझी बुद्धीच पालट म्हणजे सर्व प्रश्न एकदम मिटेल." आता तुम्हाला माहिती आहे की दुर्योधनाकडे 5 गावं मागितली होती, कौरव-पांडवांचं युद्ध टाळण्याकरता. पण दुर्योधनाने आपली बुद्धी वापरून त्याला सांगितलं की माझी अशी बुद्धीच होत नाही ह्यांना 5 गावं देण्याची. तुझ्याकडे जर ताकद असेल तर माझी बुद्धी हे बदल. पण तसे काही न होता पुढे युद्ध झाले प्रसिद्ध झाले. ती स्थिती रावणाच्या बाबतीतही दिसते. म्हणून सगुण रूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पलटण्याचं कार्य होऊ शकत नाही असे दिसते. म्हणजे देव सहज आहे, हो निर्गुण निराकार आहे. पण जेव्हा तो सगुण रूपात येतो म्हणजे मानवाच्या रूपात येतो किंवा या सगुण रूपात जेव्हा पृथ्वी तलावरती येतो, तेव्हा त्याला कोणाचीही वासना किंवा बुद्धी पालटण्याची शक्ती नसते. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. म्हणूनच त्रिकालाबाधित असणाऱ्या नावातारची आता जरुरी आहे. नाम म्हणजे भगवंतच आहे आणि ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया. म्हणजे आपण जर नामस्मरण केलं, तर आपल्या मनात कोणत्या प्रकारच्या शंका, कुशंका राहत नाही. आपली बुद्धी चांगली व्हायला सुरुवात होते. पण हे नाम हे आपण पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठच्या प्रकारच्या संसारातल्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात ह्याची अपेक्षा न ठेवता, आपल्या मनामध्ये नेहमी सद्विचार ठेवून आपल्या हातून नेहमी सत्कर्म करत राहावं, तरच या नामस्मरणाचा उपयोग होतो. नामस्मरणाचं आपल्याला फळ मिळणारच आहे, पण अशा रीतीने केल्यानंतर त्याचं फळ हे जास्त चांगलं होईल की मिळेल हेच आपल्याला महाराज सांगतात. एका माणसाची प्रकृती बरी होती, पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला. डॉक्टर म्हणाला, की जीव वाचवायचा असेल, तर बाकी सर्व शरीर टिकवायचं असेल, तर पाय कापायला हवा. आता नुसता प्राण आहे, पण हात हलत नाही, पाय हलत नाही, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकून
ऐकू नाही, ऐकू येत नाही. पण प्राण आहे, तर काही उपयोग नाही. या उलट बाकी सगळे आहे, पण प्राणच नाही, तरीही उपयोग नाही. प्राण आहे, पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादीच गोष्ट नसली तर समहाऊ चालू शकेल. समजा कानाने ऐकू येत नाही, नाहीतर नाही, कुठे बिघडले? उपासना, अनुसंधान हे प्राणासारखेच समजावे. बाकी व्याप आहे तो शरीराच्या इंद्रियांप्रमाणे समजावा. यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे. ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरुरी. ते न सांभाळता चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे. ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरुरी. ते न सांभाळता बाकी सगळ्या गोष्टी केल्या तर अति निराशा येते. म्हणजे शरीरामध्ये प्राण हा जेवढा महत्वाचा आहे, तुमच्या शरीराचे सगळे अवयव आहेत, पण त्यात प्राणच नाही, तर काहीच नाही. पण तुमच्या शरीरात प्राण आहे आणि तुमचा एखादा दुसरा अवयव समजा काही प्रॉब्लेम झाला, तर तुम्ही काही ना काहीतरी करू शकता. पण प्राणच नसेल तर काय? तसंच नामस्मरण हे प्राणासारखं आपण समजलं पाहिजे. नामस्मरण नाही केलं तर आपल्यात प्राण नाहीच आहेत, असं जेव्हा आपण समजायला लागतो, तेव्हाच त्याची महती आपल्याला कळते आणि त्याच्यानुसार आपले कर्म देखील चांगले होऊ शकतात, हेच महाराजांनी आपल्याला सुचवले. आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत, असे म्हणण्यापेक्षा ती गोष्ट आमच्या मनात आहे, हेच दुःखामुळं आहे. अमुक गोष्ट सुखदायक आहे, ही कल्पना आहे, तीच दुःखामूळ आहे, हे समजून आपण वागले पाहिजे. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात संसारामध्ये, त्या आपल्याला हव्या-हव्याशा वाटतात. हे वाटणं हेच ॲक्चुअली दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवणे, हे जेव्हा असतं, तेव्हा आपल्याला त्याच्याप्रमाणे दुःख मिळू शकतं. मांजर उंदराशी खेळते, ती त्याला धरेल, पुन्हा सोडेल, पुन्हा धरेल, पुन्हा सोडेल, पण शेवटी प्राण घेईलच त्याचं. तसे काळ आपल्याशी करतो. आशेत गुंतवून ठेवेल, पुढे जाईल. आपण पहिल्यापासूनच हे ओळखून जावे, की असे गुंतून राहण्यात काही फायदा नाही आणि अनुसंधान ठेवले तरच मनुष्याचे कल्याण होईल. नाहीतर फार कठीण आहे. मी म्हणणारे, दुसऱ्याला ज्ञान सांगणारे, विद्वान, शास्त्री, पंडित सर्व खरे भ्रमातच आहेत. म्हणूनच म्हणतो, एक करा, अनुसंधान टिकून जेवढे करता येईल तेवढेच करा. म्हणजे आपलं कर्म करायचं आहे. आपण या संसारात आहोत, म्हणजे आपल्याला कर्म करायलाच पाहिजे. पण ते करत असताना आपण नामस्मरण विसरू नये. नामस्मरण करता-करता तुम्हाला जे करता येईल, त्या सगळ्या गोष्टी करा. चांगल्या गोष्टी, ज्याने स्वतःचा फायदा होईलच होईल, पण बाकीच्या सगळ्या लोकांचा फायदा देखील होईल. अशा प्रकारचं कर्म करा. चांगले विचार ठेवा. लोकांना मदत करा आणि आपल्या मनामध्ये जर अशी स्वच्छ भावना आपण ठेवली, आपलं आचरण चांगलं ठेवलं, तर निश्चितपणे याचं आपल्याला खूप मोठं फळ मिळू शकतं, हे महाराज सांगतात. आता शेवटचं वाक्य, आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाही, ही भगवंताची कृपाच आहे. म्हणजे आजच्या या 33व्या दिवसावरती नामाने सद्बुद्धी उत्पन्न होते. हेच महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्या मनामध्ये ज्या इच्छा निर्माण होतात, त्या इच्छा हेच आपल्या दुःखाचं मूळ आहे. हे आपल्याला समजण्याकरता आपण नामस्मरण करायला पाहिजे आणि नामस्मरण करता-करता बाकी सगळ्या गोष्टी करा आणि जर आपण बाकी सगळ्या गोष्टी केल्या आणि नामच घेतलं नाही, तर त्याला काहीच अर्थ होणार नाही. नाम घेता-घेता ज्या सगळ्या गोष्टी करता येतील, त्या सगळ्या गोष्टी करा. कोणत्याही गोष्टीचं कारण देऊ नका. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, जेवणापूर्वी, जेवणानंतर, नाश्त्या अगोदर, नाश्त्यानंतर, प्रवास करताना, झोपून, बसून, चालता-चालता, गप्पा मारता-मारता कोणत्याही प्रकारे कधीही नाव घेऊ शकतो, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी नाहीये. फक्त ते नाव तुम्ही मनापासून घ्या आणि ते नाम घेताना बाकीच्या आचरणांचे त्यांनी गोष्टी सांगितल्यात. चांगलं आचरण बाळगा किंवा चांगले विचार बाळगा, लोकांविषयी चांगलं बोला, लोकांशी चांगलं वागा, हेच महाराजांनी सांगितले. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे तुम्ही आजचं 33व्या दिवसाचं प्रवचनाचं जे वाचन आहे, ते तुम्ही श्रवण केल्याबद्दल
तुमचे धन्यवाद. तुमचा आजचा उर्वरित दिवस हा छान, आनंदी, सुखी, आरोग्यपूर्ण जावो हीच रामचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम.